आहेत, त्यानंतर सुधांशु आहेत, वैभव आहेत आणि रोहित आहेत. तर बॉडी इंजिनियर संघ किरण कोळी, अभिषेक देशमुख, आदित्य भांगडे. अतिशय सुंदर असं टेलिकास्ट livevision.in वरती सर्वांचं स्वागत आम्ही करतो. या सायंकाळच्या सत्रातील शेवटचे काही सामने बाकी आहेत आणि आता शेवटचा क्षण. या गुलाबी थंडीत अगदी कडाक्याची थंडी आहे. जगामधलं टेम्परेचर आता नक्कीच मायनस मध्ये आलंय. रियालिटी रोवर्स अतिशय चांगला असा खरं तर हा सामना. तर मैदानामध्ये ऑल सेट मॅच ऑफिशियल तयार आहेत. ऑन फील्ड अंपायर अविनाश बंगाल सर, खूपच आपण पाहतोय तयार आहेत. योगेश भाकरे सर, दोन्ही फलंदाज आपण बघताय. एका बाजूला प्रफुल्ल तयार आहे, दर्शन डीके तयार असते त्याला गोलंदाजी करण्यासाठी आपण पाहतोय. पहिल्या षटकाचा या ठिकाणी सामना मात्र बघायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती बॉल तयार होताना पाहायला मिळत आहेत. प्रफुल्ल नवलाखे आणि शेले दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय. तर दर्शनसाठी नक्कीच एक चांगला चॅलेंज असणार आहे, कारण या कडाक्याच्या थंडीमध्ये त्याला बॉलिंग करायची आपण पाहतोय. जय खानदेश, जय जळगाव. पहिला बॉल हवेत आहे आणि याबरोबर पहिला धक्का सिल्वर डकला पाठवलंय दर्शन डीके. डीके द किलर, डीके द डेंजर. प्रफुल्ल नवलाखेची विकेट मिळवतोय, बाद होतोय पहिला धक्का. विकेट आपण पाहतोय. शॉर्ट ऑफ लेग बॉल होता, अगदी जागून खेळायचा प्रयत्न. टाइम फसलेलं, फक्त दिशा दाखवायची होती तिकडे आणि विकेट मात्र पाहायला मिळते आहे. अतिशय आतापर्यंत एक चांगलं नियोजन आपण बघताय. या संपूर्ण स्पर्धेचा आपण जर विचार केला, संपूर्ण आतापर्यंत कालपासून एक चांगली स्पर्धा आपण बघतोय. एकदा नजर टाकावं लागेल आपल्याला जो पॉईंट टेबल जो असणार आहे या संपूर्ण हिंदू प्रीमियर लीगचा. ज्या पॉईंट टेबल मध्ये आपण बघतायत आतापर्यंत एकविरा प्लायवूड संघ 2 पैकी 2 मॅच जिंकलेले आहे. मणिगुरु संघ 2 खेळला 2 जिंकलेला आहे. संघर्ष प्रतिष्ठान 2 खेळला 1 जिंकला 1 लॉस आहे. बॉडी इंजिनियर संघ 1 खेळलाय 1 जिंकलेला आहे. शिवशक्ती फेसबुक 2 पैकी 1 जिंकलाय 1 पराभूत झालाय. जे जे स्पोर्ट्स 1 पैकी पराभूत. रियालिटी रोवर्स देखील मॅच गमावली आहे आणि हिंदवी स्वराज संघ देखील मॅच गमावली आहे. IIT डिजिटेक सोल्युशन संघ देखील अजून त्यांचं खातं खोललं नाही. तर बी गटात जर पाहिलं गेलं शिवस्वराज्य 4747 दोन्ही पैकी 2 सामने जिंकले गेलेत. शिवदिव्या इन्व्हेस्टमेंट हाही संघ 1 मॅच खेळला 1 मॅच जिंकलेला आपण पाहतोय. विठ्ठल जिमखाना देखील 1 पैकी 1 जिंकलाय. 20 संघ या स्पर्धेत सहभागी आपण पाहतोय. दर्शन डीके या ठिकाणी तयार असेल गोलंदाजी ट्रॅक मध्ये आपण पाहायला मिळेल. या वेळचा बॉल अतिशय चांगला फटका इथे मात्र बघायला मिळतोय. सुंदर असा फटका आहे. क्षेत्ररक्षक मात्र बॉल पर्यंत पाहायला मिळत आहेत. एक चांगलं क्षेत्ररक्षण तिने मात्र पाहायला मिळालंय. 1 धाव या ठिकाणी कंप्लीट करताना पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक पहिलं चालू असताना दर्शन डीके एक अनुभव चांगल्या प्रकारचा डीके कडे आपण पाहतोय. शैले देखील सज्ज असं स्ट्रायकिंग एंडला. षटक क्रमांक पहिलं चालू असताना मैदानाच्या आतमध्ये बॉल तयार होतोय. फुटबॉल बॉल यावेळी जास्त फायदा घेऊ शकले नाहीयेत, मात्र गॅप तब्दील केला. धावा मिळणार आहे. क्षेत्ररक्षक पाठला करत असताना एक चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. धावसंख्येमध्ये आपण पाहतोय 3 धावा असणार आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी शैलेश एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने जितेंद्र चौधरी यांना आपण पाहतोय. दर्शन डीकेनं पहिल्या बॉलवरती आउट केलं होतं. फलंदाज झाला, डावखुऱ्याचा खेळाडू होता. त्यानंतर आता मैदानावरती जबाबदारी घेऊन शैलेश आला गेलाय. चांगला रेकॉर्ड शैलेशचे 175 मॅचचा अनुभव आहे. 3000 पेक्षा जास्त धावा. स्ट्राईक रेट महत्त्वाचं असतं. 212. उचललाय बॉल, सरळ लिफ्ट केलाय बॉल, लॉन्च केला जाईल. समोर क्षेत्ररक्षक तैनात होतोय. आणखीन एक धक्का, आणखीन एक गडी गारद झालाय. विकेट येते. आतापर्यंत तुम्ही मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर या स्पर्धेमध्ये बघताय ज्यानं खूप चांगल्या धावा काढल्यात. आकाश कोकाटे, ऋषभ दुसाने, मयूर काकडे, सचिन पटेल, कल्पेश बाविस्कर, कुणाल पवार, जितेंद्र चौधरी, तेज मराठे, रोशन भांगडे, धीरज बेहरे टॉप 10 बॅटर आहेत.
आतापर्यंत आपण जर पाहिलं गेलं ज्याच्यामध्ये 249 षटकार लागले दुसऱ्या दिवशी जळगावकर 1000 षटकार लागतील अशी उमेद आहे या मैदानात जीएस ग्राउंड जळगावच्या मैदानावरती. धावांचा पाऊस पाडणारी स्पर्धा आपण पाहतोय. नाही तर गोलंदाजी या मार्कवर आपण जर पाहिलं गेलं गोलंदाज तयार होत आहेत. दर्शन यावेळेचा बॉल आता टायमिंग चांगलं केलंय. रबर स्टॅम्प फटका बॉल मात्र जातोय हिंदू प्रीमियर लीग मान्यवर कक्षाला सलामी देणारा हा पंकज सोनवणेचा ब्लास्ट पाहायला मिळालाय. 4 धावा 4 आलाय. स्माइलिंग नीज सपोर्टिंग पार्टनर ऑफ एचपीएल 2025 सीझन 1. संख्या 7 पुन्हा एकदा बॉल तयार होत आहेत. आणखी याबद्दल पाहिलं गेलं पुन्हा एकदा टॅप केला गेला बॉल अतिशय सुंदर असा फटका इथे मात्र बघायला मिळालाय. एक चांगलं असं क्षेत्ररक्षण मात्र आपण बघतायत मैदानावरती. षटक क्रमांक पहिला इथे संपले गेले. धावसंख्या आपण जर पाहिले गेले 8 धावा धावफलकामध्ये आहे. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय. जितेंद्र चौधरी आणि पंकज सोनवणे हे 2 जोडी आपण या ठिकाणी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 बाद 8 धावा धावफलकामध्ये बघायला मिळत आहेत. मैदानाच्या एक चांगला सामना सुरू आहे. 8 धावा धावफलकामध्ये मात्र पाहायला मिळत आहेत. लाईव्ह विजन .in मध्ये मात्र एक सुंदरसा टेलिकास्ट सुरू असताना आपण पाहतोय. अनेक प्रेक्षक लाईव्हशी जुळले त्या सर्वांचा मी या ठिकाणी स्वागत करतो. या ठिकाणी जळगाव मधील हिंदू प्रीमियर लीगच्या या पहिल्या पर्वामध्ये बॉल तयार होताना पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक मध्ये आपण पाहतोय. आणखीन एकदा यावेळेस खूप सुंदर असा नजाकत दाखवणारा हा शॉट चेंडू दर्शक दीर्घामध्ये पंकज सोनवणेचा षटकार. अतिशय सुंदर असा टायमिंग या ठिकाणी आपण बघताय मैदानावरती. सुरेख असा खेळ मात्र बघायला मिळतोय. पुन्हा एकदा यावेळी देखील बॉल स्लॅप केलाय. चाबूक फटका मारलाय. स्टँड अँड डिलिव्हर वॉटर शॉट पंकज सोनवणे. 24 कॅरेट खरा सोना एक खिलाडी. 6 धावा. छोटा बॉल होता त्याच्यावरती आक्रमण झालं. कानाखाली आवाज काढावा असा षटका ठोकला या पठ्ठ्यानं. आणखी जर पाहिलं गेलं मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. तिनं मात्र मिडविकेटला शतक मात्र तैनात असणारा एक धाव तिने मात्र पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. स्कोर मूव होते धावसंख्येमध्ये असताना त्या 21 धावा 2 बाद असताना मैदानामध्ये आपण नक्की पाहणार आहोत. जयेश नरखेडे यांना आपण पाहतोय. नारखेडे जयेश नारखेडे. हो अतिशय सुंदर असा बॉल. या बॉलला खूप मेहनत घ्यावी लागते कारण यॉर्कर बॉल साठी यॉर्कर टाकला गेला. एकदम फलंदाच्या बुंद्यामध्ये चेंडू होता. व्हेरी गुड लाईन अँड लेंथ सुपर क्वालिटी बॉल इथे मात्र पाहायला मिळालाय. धावसंख्या 21 धावा 2 गडी बाद असं आपण नक्की पाहतोय. परत तयार होत आहे त्यावेळेस. आणखी त्यावेळेस जर पाहिलं गेलं मोठा फटका मारायचा प्रयत्न इथे होता. एक चांगला चेंडू मात्र इथे पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. जितेंद्र चौधरी एका बाजूने आपण पाहतोय. पंकज सोनवणे दुसऱ्या बाजूला नक्कीच आपल्याला जो पाहायला मिळतो आहे. अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ मात्र या पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. एक चांगला आव्हानात्मक या ठिकाणी आज सामना आहे. 2 षटकानंतर स्कोर आहे 21 लॉस ऑफ 2. जयेश बघायचं कशा प्रकारची या ठिकाणी कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाज दर्शन टीके
षटक क्रमांक 3 साठी मात्र सज्ज आहेत DK. पंकज सोनवणेसाठी मात्र त्या मारा करताना पाहायला मिळत आहेत दर्शन. बघायचं मैदानामध्ये कशा प्रकारचा खेळ ठिकाणी पाहायला मिळणार आहे. खूप अतिशय अप्रतिम असा सामना जो या ठिकाणी आपण पाहतोय. रिस्क घ्यावं लागेल, जीवन में रिस्क है तो मजा है. ओ खेल खेलने का मजा तभी आता है जब हारने का रिस्क हो. सूर्यकाचा बॉल या ठिकाणी मात्र पाहायला मिळते मैदानामध्ये. एक अप्रतिम असा टायमिंग इथे मात्र बघायला मिळते. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत आहे. धावसंख्या होती आपण पाहतोय 22 धावा धावफलकामध्ये बघायला मिळते. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. खरं तर एक चांगलं क्रिकेट आणि इकडलं क्रिकेट खेळाडू खूप एन्जॉय करतात. खास करून सर्व मनापासून क्रिकेट खेळतात. क्रिकेटवरती निष्ठा सर्वांची चांगली आहे. बॅटवरती एक पुन्हा एकदा यावेळेचा देखील एक मोठा फटका मात्र इथे बघायला मिळतो. एक चांगलं क्षेत्रक्षेत्री मात्र असणार आहे आणि प्रामाणिकपणे क्रिकेट खेळताना दिसतात इकडले खेळाडू. खानदेश आणि जळगावचे सर्व आणि निष्ठा पाहिजे प्रत्येक क्षेत्रात, तेव्हा कुठेतरी त्यामध्ये एक चांगलं हुरूप तयार होतं. 2 बाद 23 बॉल तयार. आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न त्या मात्र केला गेला. शतषक मात्र बॉलपर्यंत आपण पाहतोय. त्यानंतर एक चांगलं शतषक मात्र ज्याकडे आपण पाहतोय. 23 धावा धावफलकामध्ये झाल्या गेल्या. 2 गडी बाद असताना दर्शनचं मात्र षटक क्रमांक 3 मात्र चालू असताना आपण पाहतोय. पंकज सोनवणे चांगला जम बसवला बॅटिंग करत असताना. 8 बॉलचा सामना करत 19 सोबत या ठिकाणी बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत पंकज. यावेळेचा देखील बॉल उचललाय. खूप चांगला फटका इथे मारलाय. क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण जे ते पाहायला मिळालंय. स्कोर कार्डवरती आपण जर पाहिलं गेलं 24 धावा असणार आहे. 2 गडी बाद. दर्शन DK यांना आपण पाहतोय. बॉलर रेडी. जितेंद्र चौधरी आहेत. चांगला बॉल पुन्हा एकदा जास्त रूम दिला नाहीये. बॅकफुटला खेळलाय कबरला. 1 धाव आली. 3 षटकाचा खेळ संपलाय. 3 नंतर स्कोर आहे 25 लॉस ऑफ 2. हो हा देखील सुपला शॉट. सुपला खेळलाय. फाईन लेगला चौकार. पूल होता हा तसं म्हणायला गेलं. थोडस सुपलाची कॉफी आलाय चौकार. धावसंख्या मात्र 29 धावा जे आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 झाला असताना आपण जर पाहिलं गेलं सुधांशु पुन्हा एकदा सज्ज आहेत. आणखीन एक पूल करे बॉलला गोल केलंय. षटकार. हल्ला बॉल केलेला आहे. करेक्ट कार्यक्रम केला या चेंडूचा. खूप सुंदर असा षटकार. बाराचा बाहेर ठिकाणी हा चेंडू मात्र बघायला मिळतोय. वाईट बॉलचा इशारा आला गेलाय. 4थं षटक मात्र सुरू आहे. उचललाय समोर. एकच गेम गाजवणार. अख्खा जळगाव जिल्हा गाजवणार.
नाव जितेंद्र चौधरी, चौधरी का बल्ला आग लगाता हुआ। सुरेख टायमिंग केले जीतूच्या बॅटून षटकार। आणखीन एक समोर मारलाय स्ट्रेट हिट लॉंग ऑनला, एक धाव आली, स्कोर पुढे चाललाय, रन संख्या असेल ती बोर्डला, स्कोर मूव ऑन 4-3 लॉस ऑफ 2 3-4 हो चांगला बॉल इथे मात्र समजला नाहीये, सुधांशूने खूप वेगात टाकला चेंडू। षटक क्रमांक 4 या ठिकाणी सुरू असताना आपण पाहतोय अतिशय कडाक्याची थंडी, कडक थंडी पडलेली असताना त्याच्यामध्ये खेळ सुरू आहे आपला। फुटबॉल बॉल स्लॅप केला गेलाय, बॉलला भिरकावून दिलं गेलंय, वार 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 षटकार। सुरेख फटका मारलाय, नक्कीच वहिनी खुश झाल्या असतील, घरी जर मॅच बघत असतील तर। पक्का शॉट मारलाय भाऊजींनी, एका बाजूला पंकज सोनवणे तर दुसऱ्या बाजूला जितू आहेत, 4 ओव्हरचा स्कोर 49 धावा आहेत। खरं तर घर बसल्या सर्व फॅमिली मॅच बघत असेल त्या सर्वांचं आम्ही स्वागत करतो। आणि कमेंट बॉक्स मध्ये आपण जर पाहिल्याने कमेंट्स देखील आहेत, त्या कमेंट्स बॉक्स मध्ये देखील आम्ही बघतोय चांगल्या कमेंट्स येत आहेत या प्रीमियर लीग साठी। कोण कोण घरी बसून मॅच बघताय आपण कमेंट करू शकता, आम्हाला सांगू शकता तुम्ही घरात आहात आणि एक अँड्रॉइड टीव्ही वरती घरांच्या सोबत मॅच बघतायत, अशा प्रेक्षकांनी आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवावं, आम्ही त्यांचे नक्की उल्लेख करूयात। घर बसल्या मॅच आनंद घेत असताना कसं वाटतंय तुम्हाला हे लाईव्ह टेलिकास्ट आणि ही HPL तुम्ही कळवू शकता आम्हाला युट्यूबच्या कमेंट बॉक्स द्वारे। गोलंदाजीसाठी मात्र गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळत आहेत। पाहूयात पुढचा बॉल, उचललाय बॉल, कडक फटका आलाय, सरळ मैदानाच्या बाहेर षटकार ठोकला गेलाय। तेज चौधरी यांनी कमेंट केलेलं आहे, जिथं आप्पा अगदी तेले प्रीमियर लीगची शान आहे असं कमेंट मात्र करताना बघायला मिळतं। खरं तर तेज चौधरी हे जामनेरवरून मॅच बघतायत, तेज चौधरी मॅन फ्रॉम जामनेर। मनोज पाटील देखील त्यांनी कमेंट केलेलं आहे आपल्याला, ते देखील सांगतोय खूप चांगलं आयोजन केलं गेलेलं आहे। गौरव सपकाळे, कपिश, जय श्री राम, गौरव सपकाळे। षटक क्रमांक 5 व नक्की आपण बघताय स्कोर कार्ड वरती 56 धावा, 2 गडी बाद आहेत। उचलला पुन्हा एकदा बॉल, यावेळी जर पाहिलं गेलं क्षेत्ररक्षक मात्र असणार आहे, झेल झाला गेलाय, पंकज सोनवणेचा खेळ थांबवलाय, तिसरा झटका। अनेक कमेंट या ठिकाणी आलेल्या आहे, गजानन पाटील, विनोद सर आहेत, राज आहिरे कमेंट करते, सर्वांचं स्वागत। आपला जो प्रश्न होता अँड्रॉइड टीव्ही वरती मॅच कोण कोण बघतोय त्यांनी कमेंट करायचंय। धावसंख्येमध्ये आपण बघतोय 5 वर्ष या ठिकाणी चालू असताना आता देखील इथे मात्र कमेंट आलेली आहे, प्राजक्ता पाटील यांची कमेंट, पॅडी सर कुठे गेलेत?
हो 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 हो, यावर जर पाहिलं गेलं अतिशय सुंदर असा हा चेंडू मात्र बघायला मिळालाय ऑन साइडला. तर नक्कीच एक चांगला सामना बघायला मिळतोय. अतिशय सुंदर असा बॉल. काही पण नक्कीच एक कमेंट आपण बघतायत. खरं तर प्रतीक पाटील हे टीव्हीवरती मॅच बघतायत, अँड्रॉइड टीव्हीवरती. खरं आपल्या शुभेच्छा, जे प्रेम तुम्ही आमच्या HP ला देतायत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपलं. वैभव पाटील, मिश्रण पाटील आणि नक्कीच आपण बघतोय स्वप्नील जे पाटील देखील मॅच चांगला घेत असताना त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. कमेंट बॉक्स महत्वाचा आहे, प्रेक्षकांचा सपोर्ट महत्वाचा, कारण ही स्पर्धा सातत्यानं आता होणार आहे. सर्वांचं स्वागत. दीपक पाटील आपल्याशी लाईव्हशी जोडले, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. HPL आपल्या हिंदू प्रीमियर लीग मध्ये राज आठपते देखील कमेंट केलेला आहे. अभिषेक देशमुख यांना बॅटिंगला उतरवा. अभिषेकचे देखील फॅन्स आहेत. आता मैदानाकडे थेट 6व्या षटकाला सुरुवात होती. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज तयार आहेत. यावेळेचा बॉल खूप सोवर होता, खूप लॉली बॉल होता हा. त्याला मध्ये कव्हरला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक मात्र बॉल पर्यंत आपण पाहतोय. सहावा षटक आपण इथे बघताय. स्कोअर कार्डवरती आपण जर पाहिलं गेलं 58 धावा आहेत, 3 बाद. अरुण पाटील आपलं देखील स्वागत. हो हो, हा देखील बॉलला भिरकावून दिले गेले. पुन्हा एकदा बॉलची भिंगरी जितू चौधरीच्या बॅट मधून आली. षटकार. सुरेख असा टायमिंग केला होता हा. खडे खडे खेळ आहे, ताकद ना जाकत. सुंदर बॅटिंग. दर्शकांचं खरं तर एंटरटेनमेंट करतायत फलंदाज. प्रफुल्ल भाऊचे खूप फॅन आहेत खरं तर सर्व चोपडाकर. अतिशय सुंदर फटका, गॅप मध्ये हा चेंडू खाली राखा, केला धमाका. असं कोणतं गाव नाही ज्या गावात जितेंद्र चौधरीचं नाव नाही. बॉल चौकार. खूप चांगला फटका मारलाय. खूप चांगली बॅटिंग मात्र इथे सुरू आहे. अतिशय कडक मॅच, सुरेख बॅटिंग इथे आपण पाहतोय. बॅटर तयार होत आहेत. हो 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 हो, हाई बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 चौकार. अमोल धांडेंना देखील बघायला भरपूर प्रेक्षक आलेत. काही असे प्रेक्षक असतात आपल्या आवडत्या खेळाडूची बॅटिंग बघायला दुकानाचं शटर देखील डाऊन करतात. हे देखील काही हितचिंतक आहेत. त्या सर्वांचं स्वागत. षटक क्रमांक 6 त्यामधला एक आहे ज्यांच्या बॅटिंगला नाही तोल, ते नाव आहे अमोल. मनोज पाटील सर देखील खूप मिस करतात या स्पर्धेला, कारण ते बाहेर गावी आहेत, तिकडून ते मॅच बघतायत. मनोज पाटील आपले स्वागत. उचललाय बॉल आणि त्या बॉलला टिपिकल स्टाईल मध्ये पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. आणि बघता बघता जितेंद्र चौधरी पोहोचले गेलेत 40च्या अंकात. 76 धावा. अतिशय सुंदर असा खेळ सुरू आहे. अनेक प्रेक्षक खरं तर इथे वाढलेत. आशिष चौधरी सांगतायत आप्पा बॅटिंग करताना आप्पाची बॅटिंग एन्जॉय करता प्रेक्षक. आप्पा बघता बघता 44 मध्ये गेलेत. आणखी एक रख खून में उबाल, जब तक है जवानी, और जीतो अप्पा तेरे से अंदाज की पूरी.
चोपड़ा है दीवानी, चोपड़ा का टाइगर जितेंद्र चौधरी। चौधरी बोलते हैं एकच खेळाडू आप्पा, आप्पाचा विषय हार्ड आहे। आप्पानं नाद केला, 19 बॉलला 50 धावा पूर्ण करतो आप्पा। 6 षटकार 82 धावा। आप्पा जळगावची शान आहे अशी कमेंट आपण बघतायत। सुरेख अशी बॅटिंग आपण बघताय। अनेक प्रेक्षकांचं स्वागत। तर इथे आशिष चौधरी आहेत, योगिता पवार मॅच आनंद घेत असताना त्या सर्वांचं स्वागत। सेलिब्रेशन ऑन प्रिन्स ऑफ जळगाव जीतू चौधरी। रतन गीते सरांकडून मात्र आले 500 रुपये। रतन गीते सर, खुशी के गीत गाते जा। मैं दो पल पल का शायर हूं, पल दो पल मेरी जवानी है। जितेंद्र चौधरी आप्पा यांच्या बॅटिंगचं तुफान आलं या जीएस ग्राउंड जळगाव मध्ये। यावेळेचा देखील बॉल जर आपण पाहिलं गेला, मोठा फटका आलाय। शतशकाला बीट करत बॉल मात्र मैदानाला धन 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 करत अडवला गेलाय। चांगला सामना इथे आपण पाहतोय। 7वं षटक मात्र सुरू असताना ओ खूबसूरत कडक कडक बेधडक षटकार जीतू अमोल धांडे यांच्या अमोल धांडे यांनी जर विकेट घेतली तर प्रत्येक विकेटला 500 रुपयांचं प्राइज। केतन आतर्डे, केतन दादाकडून प्राइज 500। किट्टूर यांच्या वतीने बक्षीस आलेलं आहे, मात्र जीतू थांबायचं नाव घेत नाहीये। जीतू आहे षटकार, सॉलिड फटका आलाय। जीतून हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय। खूप कडक षटकार। सर्वांचं स्वागत करतो। खरं तर अनेक प्रेक्षक आमची जुळ आहेत। कमेंट बॉक्स खुला आहे, सर्वांचं स्वागत आम्ही कमेंट बॉक्स मध्ये करतोय। livevision.in ला सबस्क्राइब करा। खूप चांगला टेलिकास्ट आतापर्यंत 68,000 परिवार या लाईव्ह विजनशी जोडला गेलाय। सुरेख फटका आणखीन बॉलला पाठवले, मात्र यावेळेस क्षेत्ररक्षक तैनात आहे। जीतूला बाद केले, रोखले जीतूला। वैभव टोकेनं फलंदाज बाद। आणि खरं तर फेवरेट खेळाडू आहेत सागर माळी कमेंट करतात। आदिला पाठवा बॅटिंगला, दीपक सावडेकर त्याचे देखील किरण कोळी 3 षटकार मारले तर रतन गीते यांच्या वतीनं 500 रुपये किरण कोळीला आलेत। तर बघायचं आता इथे काय होते मैदानाच्या आतमध्ये। नवीन बॅटर आलाय षटक क्रमांक 7 मध्ये। बॉलर नक्की तयार होताना पाहायला मिळत आहेत। सागर माळी पुण्यावर मॅच बघतायत, त्यांचं या ठिकाणी स्वागत। तरी ते प्राजक्ता पाटील पॅडी दादांना खूप मिस करतायत। चांगला बॉल इथे मात्र बघायला मिळतोय। 7वं षटक या ठिकाणी सुरू असताना आपण जर पाहिलं गेलं, चांगला सामना खरं तर रंगलेला हा सामना आपण बघतायत। चांगला बॉल इथे मात्र बघायला मिळते। हो 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 सुरेख टायमिंग केले आणि चेंडू मात्र चाललाय मैदानाला झिंग करत। 4 धावा चौकार।
सुंदर फटका इथे मात्र बघायला मिळालाय आणि एक अतिशय अचूक असं टाइम या ठिकाणी साधलं गेलंय. इथे भूषण चित्ते यांनी कळवलेलं आहे. भूषणधरा चित्ते किरण कोळीच्या 3 षटकाराला 100 धावा तर झालेल्या आहेत. किरण कोळीच्या 3 षटकारा भूषणधरा चित्ते 500 रुपयांचं प्राइज ऑन आहे. किरण कोळी क्या मारेगे 3 बड़े हिट. 100 धावा झालेल्या आपण बघतोय. 4 गडी बाद अतिशय सुंदर असा सामना सुरू आहे. हो 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 विकेट विकेट विकेट. मोठा धक्का दिलाय. मैदानाचं काळीज मैदानाचा हिरा बाद झालाय. सुंदर अशी बॅटिंग टाळ्यांचा आवाज झालेला आहे. अप्पन साडी जुदाप्पा ग्रेट इनिंग ग्रेट नॉक पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मला जर आपण पाहायला गेलं सज्ज असणारे गोलंदाजी मार्गावर आपण नक्की पाहतो. एक अतिशय सुंदर असा सामना या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. बॉल तयार आहेत. 8वं षटक आपण या ठिकाणी पाहतोय. वन्स अगेन प्रफुल्ल मात्र इथे पाहायला मिळत आहेत. रिवर्स आलटी पलटी आणि बॉल घेतले आहे मैदानाच्या बाहेर कल्टी. षटकार अभिषेक देशमुखच्या बॅटमधून आलाय. अमृतसर हवेली षटकार 6 धावा. अतिशय सुंदर असं टायमिंग स्विच करत अल्टी पलटी उलटा पुलटा षटकार आउट ऑफ द पार्क केलाय. खूप सुंदर षटकार. नेत्रदीपक डोळ्याचं पार न फेडणारा हा षटकार होता. सात पूर्णांक 2 106 धावा. नक्कीच आपण प्रेक्षकांना जे आपले जळगावचे लकी प्रेक्षक आहेत त्यांना सांगूयात या स्पर्धेमध्ये सर्वात जास्त रिव्हर्स शॉट रिव्हर्स किंग सर्वात फेवरेट खेळाडू आपला कोण आपण आपल्या कमेंट मध्ये करू शकता. आणि रिव्हर्स शॉट न सर्वात लांब षटकार कोणत्या खेळाडूने मारला एक नाव जे आपण बघितलं होतं आजच जो षटकार गेलाय रिव्हर्स न मारला सर्वात लांब षटकार क्ल्यू आहे जळगावचा एबी ड्युलर तर कळू शकता आपण कमेंट बॉक्स मध्ये. आता तर नो बॉलचा इशारा येईल बघ्यात कोणासाठी मात्र कमेंट इथे ऑन असणार आहे. वैभव नेरकर यांची देखील सुंदर अशी कमेंट येते. वैभव नेरकर हिंदू प्रीमियर लीगचे अप्रतिम आयोजन केले आहे तसेच समालोचक युट्यूब लाईव्ह प्रक्षेपण आणि खूप सुंदर आहे स्टँडर्ड अंपायरिंग. चाळीसगावचा हिरा आहे अभिषेक देशमुख त्याला बदलत इथे रंग दाखवतोय किरण कोळी. किरण कोळी अंपायर ने 2 हाथों से बिल्कुल गगन को चूमा है. 6 रन किरण कोळी जिनकी बल्लेबाज देखकर दर्शक बजाते दोनों हाथ से ताली. नाम है किरण कोळी. बहुत ही गजब का ये छक्का आया. विनोद पाटील ने कमेंट केला आहे रिव्हर्स शॉट किंग सागर चौधरी. आता एक खेळाडू असा आहे ज्याने या स्पर्धेमध्ये सर्वात लांब रिव्हर्स षटकार मारलाय. वो बंदा चश्मा पहनता है. कौन होगा फिर वो बंदा.
चष्मे बंधू कोण होने वाला आहे सागर चौधरीचं पहिली कमेंट आलेली आहे. पाटेने मारला विनोद पाटी कळतायत. पाट्या कोण आहे पाट्या हा रिवास. आता मात्र जळगावकर फक्त उलट पुलट खेळतायत. अल्टी पलटी पुन्हा एकदा षटकार मारलाय. 40 गावचा टाय गेला. अभिषेक देशमुख अतिशय सुरेख असा खेळ मात्र चालू असताना आपण पाहतोय मैदानाच्या एक सुरेख अशी कामगिरी या ठिकाणी जी पाहायला मिळणार आहे. रिव्हर्स पुल केला बॉल आणि गुल केला इथे षटकारासाठी. नाही एक चांगला बॉल इथे मात्र बघायला मिळतो. 8 षटकाचा खेळ संपला गेलाय. 8 षटकांचा स्कोर 119 धावा. 5 बाद 119. लॉस ऑफ 5. तर आपण सांगूया सर्वात लांब रिव्हर्स षटकार मारणारा खेळाडू. तो खेळाडूचं नाव आता काहीच वेळा सांगूयात या षटकानंतर. तोपर्यंत कमेंट करू शकता. तोपर्यंत कमेंट केलेली आहे ती विनोद पाटील, संदीप हंसकर, अमृत मित्तल, मयूर पटेल. यस सही आंसर दिया है. सबसे लंबा छक्का मारने वाला एक ही खिलाड़ी था. हो है मयूर पटेल. और पुन्हा एक चांगला फटका. खूप खूप अभिनंदन. खूप चांगली मॅच होते. चांगले डाय हार्ड फॅन दिसतात. अमृत मित्तल. पुन्हा एकदा सॉलिड फटका असेल. शतशः मात्र बॉलवरून आपण बघतायत अतिशय चांगली स्पर्धा सुरू आहे. खरं तर एक खेळाची चांगली निर्मिती आपण बघतायत. खेळाची चांगली आवड निर्माण केली जाताना बघायला मिळते आणि सर्वांना या स्पर्धेमध्ये एक्साइटमेंट होतं. कितीतरी दिवसापासून सोशल मीडियावरती हा ट्रेंड होता की कधी HPL चालू होईल आणि ती तारीख कधी डिक्लेअर होईल. आणि खऱ्या अर्थानं दुसरा दिवस दुसरी रात्र सुरू आहे. रिव्हर्सचा प्रयत्न या ठिकाणी होता. एक चांगला बॉल मात्र इथे डिलिव्हर केला गेला. आणि अशा फार कमी स्पर्धा असतात ज्या नियोजित स्पर्धा असतात ज्याच्यामध्ये खेळाडूंचा एक चांगला सहभाग असतो आणि जिथे फक्त खेळाची भावना असते. वाईचा योग घेतलेला आहे. बघूया आता काय होते. आता आणखीन एक यावेळी थोडासा लिफ्ट करा दो. अभिषेक देशमुखनं उचलण्याचा प्रयत्न केला. तिथे मला चेंडूचा केलाय नाद. फलंदाज झाला इथे बाद. विकेट.
धावसंख्या आपण पाहतोय स्कोर कारवरती असताना ते 123 धावा 6 गडी बाद असं आपण पाहतोय. अतिशय सुरेख असा सामना की पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा षटक इथे आता असणार आहे गोलंदाजीसाठी. मात्र गोलंदाज आता या ठिकाणी सज्ज पाहायला मिळत आहेत. बॉल तयार आहे. अगदी आपण बघतोय शेवटचं अंतिम षटक आता इथे जे बघायला मिळणार आहे. ओव्हर नंबर 10 किरण कोळी इथे तयार असणार आहे. बघायचं आता कशा प्रकारचा खेळ मात्र दाखवतोय तो गोलंदाज शुभम परदेशी मात्र तयार असणार आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये उचललाय बॉल. पहिल्या बॉलवरती मोठा हल्ला केलाय. इथे दहशत दाखवली आहे. डॉन म्हणतात डॉन. किरण कोळी षटकार ठोकलाय. जळगाव पोलीस आहेत आणि बघू शकता बाजीराव सिंगम जिसके बाहों में है दम वही इस खेल का है सिंगम. दम दाखवलाय. सुरेख षटकार आलाय. किरण कोळी यावेळी चांगला बॉल. शुभम परदेशी अजून देखील टायगर अभी भी जिंदा आहे. सुरेख असा कमबॅक मात्र इथे बघायला मिळतो शुभम परदेशी यांच्या माध्यमातून. धावांचा पाऊस पाडला गेला. आपण जर पाहिलं गेलं 129 धावा झालेल्या आहेत. 129 धावा 6 गडी बाद असताना आपण पाहतोय शुभम परदेशी यांना पुन्हा एकदा सज्ज आहे. शुभम परदेशी या ठिकाणी या बॉलवरती बघायचं काय करतायत. आणखीन एकदा यावेळेस सुरेख असा चेंडू मात्र इथे बघायला मिळालाय. अतिशय सुपर क्वालिटी बॉल मात्र नक्की त्याची पेशकश पाहायला मिळाली आहे. 129 धावा धावफलकामध्ये आहेत. 6 बाद. रदमभाऊ गीते यांनी कळवलंय किरण कोळी यांनी अजून षटकार मारला तर त्यांना 500 रुपयांचं प्राइज ऑन आहे. पाहूयात किरण कोळी षटकार ठोकतील का. हो 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 दांडी 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 गुल. क्लीन बोल्ड. लाकूड तोड्या गोलंदाज शुभम परदेशीचा हा क्लीन बोल्ड होता. किरण कोळी सरांची विकेट काढली. 129 फॉर 7. 2 बॉल बाकी आहेत अजून. प्रेक्षकांचं कौतुक गेलं. एवढ्या थंडीमध्ये प्रेक्षक या स्पर्धेला सपोर्ट करतात आणि या प्रीमियर लीगचा मान वाढवत आहेत. त्यामध्ये सर्वांचं आम्ही स्वागत करतो. हिंदू प्रीमियर लीग दुसरा दिवस आहे. दुसरी रात्र आपण पाहतोय आणि अतिशय चांगल्या प्रकारची स्पर्धा इथे आपण पाहतोय. विनर पाटील भरत गवळी विनोदजी पाटील सर्वांचं स्वागत. गणेशजी कापडे आणखीन एकदा यावेळेचा बॉल जर आपण पाहायला गेला अतिशय लाजवाब बॉल इथे मात्र पाहायला मिळतोय. धावफलकामध्ये असणारे 129 धावा 7 गडी बाद आहे. शुभम परदेशी यांना आपण पाहतोय बॉलिंग करत असताना. शुभम भूषण मराठे या ठिकाणी जे मात्र बघायला मिळत आहेत सज्ज असणार आहेत. तर बॉल आता या शुभम परदेशी यांना आपण पाहतोय बॉलिंग मार्क वरती आहेत. हो चांगला बॉल स्विंग आणि मिस. 10 षटकाचा खेळ संपला गेलाय आणि या 10 षटकांत धावसंख्या मात्र असेल ती 129 धावा. 7 गड्याच्या मोबदल्यामध्ये टार्गेट असेल ते आता रियालिटी रोवर्स 130 धावांचं. बॉडी इंजिनियर संघ 129 धावा झालेल्या आहेत. कुठे जाऊ नका पाहत राहा या हिंदू प्रीमियर लीगचा हा रात्रकालीन दिवस रात्रकालीन स्पर्धेचा थरार. भेटूयात आता काही वेळातच. तोपर्यंत डीजेचा आनंद घ्या. सुंदर अशी पार्टनरशिप मात्र पाहायला मिळाली होती. 20 बॉल मध्ये 50 धावा. त्यानंतर जितेंद्र चौधरीने या धावात अतिशय चांगला इम्प्रेस केलेला आहे. अर्धशतकी खेळी दाखवली. बॉलिंग टेबल मध्ये दर्शन डीके 2 विकेट काढल्यात. त्यानंतर प्रफुल्ल यांनी 2 विकेट काढल्यात. शुभम परदेशी यांनी 1 विकेट काढल्या आणि वैभव टोके यांनी 2 विकेट काढल्या. मैच समझे 129 धावा 130 की गरज देखेंगे और मिलेंगे और ठीक कल सुबह इसके मैच के बाद.
नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतो रतनभाऊ गीते यांच्या हस्ते. नवो रायझिंग आणि परेश हॉटेल रिसॉर्ट. परेश रिसॉर्ट टॉस साठी यायचंय दोन्ही कॅप्टन.
जास्त नाही आहे हेलो हाँ नहीं 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 नहीं
अमोल पास मार रे पास मार अमोल अरे मजिया ए